नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. अगोदर ते दाखवते काय काय लागतंय ते, आणि मग आपण मंगळसूत्र कसं बनवायचं ते समजावून सांगते. तर आपल्याला मंगळसूत्रासाठी हे मोती लागतात पहिले, आणि मग क्रिस्टलचे असे रेड कलरचे, म्हणजे हे मरून कलरचे क्रिस्टलचे मोती लागतात. आणि हे आपल्या कॅप लागतात मंगळसूत्रासाठी. ह्या मोत्याच्या साईडने टाकण्यासाठी ह्या कॅप लागतात. आणि हे मोतीचक्र लागतात 8. ह्या कॅप पण 8 लागतात आणि मोतीचक्र पण 8 लागतात. आणि हे 0 mm मोती लागतात साईडने टाकण्यासाठी. आणि 0.3ची हे गेज वायर लागते. आणि ही 18 गेजची आपल्याला लूप बनवण्यासाठी, म्हणजे मंगळसूत्राचा लूप वगैरे बनवण्यासाठी ही आपल्याला 18 गेजची वायर लागते. आणि हे जम्परिंग लागतात, म्हणजे हे मंगळसूत्र वगैरे पॅक करण्यासाठी जम्परिंग लागतात आपल्याला. आणि हे मंगळसूत्राची पोत लागते आपल्याला. मंगळसूत्र बनवायचं आहे ना, तर ही माझी 36 इंची आहे. तर तुम्ही 30 इंची तुम्हाला पाहिजे तेवढी लांब घेऊ शकता तुम्ही. आणि हे आपल्याला खरबुजा मणी लागतात. ह्याचे पण भरपूर साईज आहेत. तर मी ही जराशी मोठ्यामध्ये घेतली. मी हे तरी 5 mm आहेत हे माझे खरबुजा मणी. आणि मग आता हे लागणारं, हे मंगळसूत्रासाठी आपल्याला आजच्याला एवढंच सामान लागतं आहे. तर मग आपण मंगळसूत्र कसं बनवायचं त्याचं फूल अगोदर ते मी तुम्हाला समजावून सांगते. तर हे सामान सारखं चालू ठेवायचं. आणि मग नंतर ह्याच्यामध्ये आता आपल्याला खाली गेल्यानंतर क्रिस्टल वावायचं आहे. तर हे बघा, आपण आता मरून कलरचा क्रिस्टल ओवून घेणार आहोत. तर एक्स्ट्राची वायर आपण ह्या प्लायरच्या साहाय्याने कट करून घ्यायची. ही बघा, माझी एक्स्ट्राची वायर जी होती ना जास्तीची, ती मी ह्या प्लायरच्या साहाय्याने कट करून घेतली. आणि ती अशी टोचणार नाही अशी काळजी घ्यायची. आणि ही अशी दाबून घ्यायची, एकदम प्लायरने दाबायची किंवा नोज राऊंडरने असं दाबून घ्यायची ती. हे बघा, मी आता हा क्रिस्टल इथे मध्यभागी टाकलेला आहे. आणि क्रिस्टल टाकल्यानंतर हे बघा, हा असा खाली, हे बघा कसं करते पुन्हा एकदा समजावून सांगते. तर हे बघा, मी असं खाली गेली आहे आणि पुन्हा हा क्रिस्टल असा खालच्या बाजूने असा वरती हा वायर ओवून वरती काढून घ्यायचा. हे बघा, आलं का लक्षात? हे बघा. तर असं झाल्यानंतर पुन्हा असं प्रत्येक मोत्याला असा राऊंड देऊन घ्यायचा. हे बघा, पूर्ण एक एक मोती असा पूर्ण पॅक करून घ्यायचा. तेव्हा ती ज्वेलरी पण असं टाईट येते, असं फुलते आणि मग खराब पण होत नाही ती. हे बघा, मी प्रत्येक याच्यामधून वायर प्रत्येक मोत्यामधून मी असं 0 mm हे मोती आपल्याला जवळजवळ 12 लागतील. तर हे 12 मोती आपण ओवून घ्यायचे आणि त्याचा सर्कल ह्या क्रिस्टल मोत्यावरती करू. तर आपण हा असा गोल राऊंड करून घेतला आपण क्रिस्टलच्या मोत्याच्या. हे बघा, आता असा. तर आपण हे पहिल्या मोत्यामध्ये हा जो गोल्डन मोती आहे ना छोटा 0 mm त्याच्यामधून पहिल्या मोत्यामधून ही वायर आपण अशी काढून घ्यायची. हे बघा, आता हे आपण याच्यामधून काढून घेतलं पहिल्या मोत्यामधून. आणि मग आता हे वायर आहे ना, हे असं इथून ओवून खालून काढून घ्यायचं आहे असं. हे बघा, मग ते पूर्ण पॅक होऊन जातं. हे बघा, हळूवार करायचं थोडंसं. हे बघा, असं आपल्याला बऱ्याच ठिकाणावरून
हे बघा आता आपलं हे फ्लावर मंगळसूत्राचं पूर्ण तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला लूप बनवायचा आहे. अगोदर याच्या खाली 18 गेजची वायर आहे ना, तर याचा अगोदर आपल्याला लूप तयार करून ठेवायचा आहे. आणखी एक असंच आपण फ्लावर बनवणार आहोत आणि नंतर मग दोन्ही फ्लावरसाठी आपण लूप तयार करणार आहोत. तर बघा लूप कसा तयार करायचा. आता नोज राऊंडर लागते त्याला लूप तयार करण्यासाठी. तर मी अगोदर हे फ्लावर बनवून घेते आणि दोन्ही याला लूप तयार करून दाखवते. तर हे बघा आपण अशी 0.3ची अर्धा मीटर वायर घेतलेली आहे आणि आता हा एक व्हाईट कलरचा मोती घ्यायचा आणि 0.3चं हे हा गोल्डन एक. मग आता काय करायचं, हे आपण असं ह्या शेवटच्या टोकाला घेऊन जायचं आणि मग हे वायर याच्यामधून आपण गोल्डन मोती सोडून इकडे अर्धा मीटर सोडून हे वायर याच्यामधून काढून घ्यायचं. दोन्ही पण आपण बनवलेले आहेत. तर मग आता याच्यासाठी आपल्याला बेस बनवायचे आहेत. तर त्याला आपल्याला 18 गेजची ही तार लागते. तर आपण दोन्ही वाट्याचे पहिले बेस बनवून घेऊया. तर वायर तरी मी 1 ते 1.25 इंच कट करून घेतलेले आहे. तर हे बघा आता हे प्लायर नोज आहे, त्याच्या साहाय्याने आपल्याला मंगळसूत्रेच्या वाटीचा हा लूप तयार करून घ्यायचा आहे. तर मी अगोदर लूप तयार करते आणि नंतर मग त्याला वरती. तर मग आता आपल्याला इथे असा वाटीचा आकार इथे ठेवायचा आहे ना, तर मग ह्याची हा इथला जो लूप आहे ना, हा मंगळसूत्राच्या वाटी म्हणजे त्याच्यात ओवण्यासाठी, तर हा त्या फुलाच्या साईडने असा वाकून घ्यायचा. हा पुन्हा याचा लूप त्या फुलाच्या विरुद्ध बाजूला त्याचा असा हा टोक वाकून घ्यायचा प्लायरच्या साहाय्याने, याच्या नोज राऊंडरच्या साहाय्याने. तर हे बघा मी आता असा बनवला आहे ना, तर याला हे असा आकार देऊन घ्यायचा. हे बघा आणि आपल्याला आता इथे अशी ही वाटी आपल्याला अशी इथे टाकून घ्यायची, म्हणजे आपला हा लूप व्यवस्थित तयार होईल. तर मी हा बनवून दाखवल्यावर तुम्हाला दाखवते. असा काढून घ्यायचा हा वरती. पुन्हा असं 3 ते 4 वेळेला आपल्याला असं हे खाली जाऊन त्या लूपला आपण बनवलेल्या लूपमध्ये एकदम फिट होऊन जातं. हे बघा आता पुन्हा असं खाली जायचं आपल्याला आणि तर अशा प्रकारे आपल्या मंगळसूत्राच्या ह्या वाट्या तयार झाल्या. हे बघा पाठीमागे आपण अशी त्याला लूप बनवून घेतली आहे. हे पहा आणि ह्या अशा प्रकारे दोन्ही वाट्या तयार झाल्या. तर आता आपल्याला पूर्ण मंगळसूत्र बनवायचे. खरबुजामणी त्याच्यानंतर आपल्याला एक कॅप टाकून घ्यायची. हे बघा अशी कॅप टाकून घ्यायची मंगळसूत्राची घ्यायच्या बघा आपल्याला. नंतर आपल्याला क्रिस्टल टाकायचा हा मरून कलरचा आणि पुन्हा ही कॅप टाकायची. तर हे बघा अशा प्रकारे असं टाकून घ्यायचं आपल्याला आणि परत आपल्याला खरबुजामणी टाकायचा. हे पहा खरबुजामणी टाकल्यानंतर आता एक वाटी टाकून घ्यायची आपल्याला. ही पुन्हा खरबुजामणी टाकून घ्यायचा मोठा.
हे बघा अशा प्रकारे टाकून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा कॅप टाकून घ्यायची आहे. आणि पुन्हा क्रिस्टल टाकायचं मरून आणि पुन्हा कॅप टाकून घ्यायची. तर हे बघा अशा प्रकारे आपण ही वाटी घेतलेली आहे. तर फायनली हे मंगळसूत्राच्या वाट्या पारिजातच्या झालेल्या आहेत. तर हे बघा किती सुंदर झाले हे. तर आपल्याला याला जम्परिंगच्या साहाय्याने आता पोत फिट करून घ्यायची. तर मी आता हे जम्परिंग थोडे असे त्याला टोक हे करून घेते आणि त्याच्यामध्ये आता तर पूर्ण आता मंगळसूत्र आपलं तयार झालेलं आहे. आता मी ही जम्परिंग बसवते आणि तुम्हाला दाखवते इयरिंग आणि मंगळसूत्राचा सेट आपला पूर्ण तयार झालेला आहे. तर आजचं सूत्र आपलं तयार झालेलं आहे आणि त्याच्यावरचे हे इयरिंग पण एकदम छान तयार झालेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला हा सेट ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण जरूर येणार हा. हे बघा तुम्ही किती सुंदर दिसतोय हा. आणि हा तुम्ही करून बघा आणि नाही जमला तरी कमेंट करा. कुठे अडचणी आल्या तर मी पुन्हा समजावून सांगितलं जाईल. आणि तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि राहा.